आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोया टोफू कसं करायचं. तर इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर 2 चमचे, त्यामध्ये टोफूचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. हा कॉर्नफ्लॉर सगळीकडे लागेल तोपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे. आता मी पॅनमध्ये घेतलेला आहे तेल आणि हे कॉर्नफ्लॉरचं कोटिंग केलेलं टोफूज आपण या पॅनमध्ये टाकणार आहे. आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे हे सगळ्या साईडने शॅलो फ्राय होतील आणि क्रिस्पी होतील. तर तुम्ही बघू शकता की मी इथे सारखं हलवत आहे. आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंतच करायचं आहे आणि तुम्ही ह्याचा आवाज पण घेऊ शकता की हे किती छान क्रिस्पी झालेले आहेत. आता मी एका भांड्यात घेतलेला आहे सोया सॉस, एक चमचा शेजवान सॉस, आलं लसूण पेस्ट, आणि शुगर पावडर आणि थोडंसं आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे एकजीव होण्यासाठी. आता मी पॅनमध्ये परत घेतलेला आहे बारीक चिरलेला भरपूर लसूण आणि हिरवी मिरची. ह्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत आपल्याला हे नुसतं भाजायचं आहे पॅनमध्ये. मी तेल नाही टाकलं ह्यात. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहे सोया सॉसचं मिक्सचर. ह्याला पण कंटिन्यू हलवत राहायचं आहे. ह्याला छान उकळी आली आणि थोडंसं थिक झालं की आपण ह्यामध्ये टाकणार आहोत टोफूचे क्यूब्स. आणि आपल्याला हे आता पटपट हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता की हे किती छान झालेलं आहे. वरून मी टाकलेले आहेत व्हाईट तीळ.